बातमी अमरावतीतली। अमरावतीमध्ये प्रवेशद्वाराला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाव द्या अशी मागणी करण्यात येत होती। अमरावतीत खानापूर ग्रामस्थांनी ही मागणी केलेली होती आणि आज 6व्या दिवशी संतप्त आंदोलकांनी आयुक्तालयात घुसण्याचा प्रयत्न केला। कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त यानंतर वाढवण्यात आलेला आहे। प्रशासनाच्या निर्णयानंतर आंदोलनाची दिशा सुद्धा ठरणार आहे। पण काही काळ या ठिकाणी वातावरण तापल्यानं आंदोलकांवर पोलिसांना लाठीचार्ज सुद्धा करावा लागलेला आहे। तर आंदोलनकर्त्यांकडून काही काळ दगडफेक देखील या ठिकाणी करण्यात आलेली होती। आता परिस्थिती नियंत्रणात आहे। जे आहेत आम्ही आढावा घेत आहोत। आता ही आणखी परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न चालू आहे। जखमी कोण आहेत, किती नुकसान झालं आहे आम्ही पाहतोय। अनेक वेळेस आवाहन करून सुद्धा जे गेटवर जमलेले लोक शांत होत नव्हते, त्यांनी विभागीय कार्यालयाचा गेट तोडून आतमध्ये घुसत होते आणि घुसल्यानंतर रोखण्याचा प्रयत्न केला असता दगडफेक केलेली आहे। पोलिसांनी हाताळलेला आहे सिच्युएशन आणि कोणी कायदा हातात घेतल्यास त्यांच्यावर कारवाई होईल। सर्वांना आम्ही शांततेचं आवाहन करतोय की कोणी कायदा हातात घेऊ नये। छत्रपती शिवाजी महाराज हे सगळ्यांचे दैवत आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा सगळ्यांचे दैवत आहे। मला असं वाटते आज असा वादविवाद होऊ नये जे आज कृत्य घडलेलं आहे। मला असं वाटते सगळ्यांनी शांततेने घ्यावं आणि जो चांगला प्रकारे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि सगळ्यांच्या एकमताने शाहू फुले आंबेडकर प्रवेशद्वाराचा प्रस्ताव दिलेला आहे त्याला मान्यता देऊन दोन्ही बाजूच्या जनतेने शांत राहावं। आपल्याच्या जिल्ह्याचं नाव खराब होऊ नये, एकोप्याने आपण राहू, सगळे आपले परिवारच आहे आणि परिवारासारखं राहावं अशी मी सगळ्यांना हा जो विनंती करतो आणि शांततेचं अपील करतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।